आमचे सहयोगी मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. संतोष चव्हाण आमचे साथी समालोचक मित्र आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. व्हेरी वेलकम सँडी, आपलं स्वागत आहे. सुरुवात होते या मॅचला. पहिलं षटक हाताळण्याकरिता संदीप सांबरे आणि आशिष कुले आणि जयेश किणे अशी सलामीची जोडी. टीम धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप या संघाकडनं. प्रेक्षकांच्या माहितीकरिता हा सामना क्रमांक अगदी पहिल्या तिसऱ्या फेरीतील. जो जिंकेल तो माज 11 वालीव संघाशी 2 हात करेल. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा जरूर मिळत आहेत. त्या दिशेने आपण म्हणू शकाल की सिंगलला आता डबल धावेमध्ये स्वयंघोषित क्षेत्र आहे. वाईटचा इशारा आणि 2 अतिरिक्त धावा म्हणजे 3 अतिरिक्त धावेने या डावाला झालेली सुरुवात. टीम अयान 11 वालीव आणि टीम धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप या 2 संघादरम्यान होणार ही लढत जी मैदानावर पाहायला मिळते. सुरुवात ही तितकीच महत्वाची असेल. या मॅचला धीरजचा बाहुबली ते देखील पाहत आहेत आणि मुबारक आणि त्यांच्या संपूर्ण संघाला त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. सुरुवात होईल या मॅचला. संदीप सांबरे पहिलं षटक हाताळत असताना पहिला चेंडू वाईट हाताळला. 3 धावा. ऑन साइडला जरूर परावर्तित केला जाईल. षडंपूल कणखरता आहे या फलंदाजाची. आशिष कुले या नाम याद रखना. काय फलंदाज आहे आजच्या दिवसाकडे आशिषच्या माध्यमानं. पहिली मॅच ज्यामध्ये एका धावेनिशी मात्र ते अर्धशतक हुकलं होतं. धावचित बाद झाले होते त्या मॅच मध्ये आणि तिथून कुठे मागे वळून पाहिलं नाही या खेळाडूने. आणि अप्रतिमाचा दिवस हा गाजवत असताना 6 धावा येत आहेत. 6च्या साह्यानं धावसंख्याची जाऊन पोहोचते. एकंदरीत 9 या अंकांवर एक चेंडूचा खेळ जो इथून समाप्त झालाय. अजितच्या बॅटमध्ये चांगल्या पद्धतीने स्ट्रोक हे कन्वर्ट केले जात आहेत.
सरळ पाठचा उपयोग जरूर केला गेला, त्या दिशेने आपण पाहताय विकेट मिळेल जरूर. द मार्जिन ऑफ एरर हलकीशी एज अँड यस्टॅनच्या मागे अचूकतेने हा झेल कन्वर्ट केला जाईल. ही महत्वाची विकेट आहे, कारण की आशिषचं उभं राहणं मैदानावर हे तितकंच गरजेचं होतं आणि आशिषला इथून आता बाद व्हावं लागते. पहिला धक्का, विकेट मिळाली, फलंदाज बाद कॉन. विकेट मिळतंय फलंदाजाला, आता बाद व्हावं लागेल. आता नंबर बॅटर मैदानावर सचिन. या फलंदाजाला पण पाहताय 9 अंकांवर एक चांगली सुरुवात करून दिली आशिषने, परंतु परावर्तित करू शकले नाही. थोडीशी खोलवर लेंथ हाताळली होती जरूर संदीप सांबरेने, त्यावर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता जरूर, परंतु बॅटची बाहेरची कडा आणि ती केज होती, हलकीशी एज लागली आणि एस्टनच्या मागे चुकतेने झेल कन्वर्ट झाला. 9 अंकांवर बसलेला हा पहिला धक्का. नंबर बॅटर सचिन. अपेक्षा आहे सचिनकडनं देखील फार मोठ्या प्रमाणात की या मॅच मध्ये तो चालेल आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवेल. पूर्तता करावी लागेल. क्रिकेटच्या पटलावर कष्टविना फळ नाहीये. नो पेन नो गेन. प्रयत्न तुम्हाला यशस्वी करावेच लागतील. 9 अंकांवर धावफलक. कट करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय, बरोबर वाईट यॉर्कर हाताळला गेला. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते डॉट बॉल. सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली. एका चेंडूकडे 9 धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर गोलंदाजी कमबॅक आहे. ऑन साइडला षडंपूल करण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा एकदा अधिकाधिक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने अचूकतेने जजमेंट. आणखी एक विकेट मिळेल. फलंदाज सचिनला देखील परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. सेकंड विकेट. डाऊन यार फलंदाज बाद कॉन. नवी अंकांवर धावफलक. 2 धक्के जे आतापर्यंत बसल्यात. वैभव पाटील नव्याने बॅटर आता मैदानावर दाखल झालेत. वेळ घ्यायचा होता जरूर सचिनला, परंतु इथून लवकरात लवकर आता परतावं लागते. जिथे धावा पहिल्या एक चेंडूकडे आल्यात ना, तुम्हाला थोडासा माइंड शार्प ठेवायचा आहे की संदीप सारख्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तो जास्त संधी तुम्हाला देणार नाहीये. म्हणजे थोडंसं सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं, थोडंसे धावसंख्या एकवटणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून क्रिकेट जितकं बॅट अँड बॉलने खेळायचं आहे तितकंच तुम्हाला ते दिमाखाने देखील खेळायचं आहे. एकंदरीत धावफलक जे जाऊन पोहोचते 9 अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. संदीप सांबरे आपल्या षटकातील पुढील बॉल. विद्यमान तानाजी धायगुडे यांचा देखील शुभागमन होत असताना आणि त्यांना मी लगेचच विनंती करेन या पण मुख्य मंचावर येऊन आसन असं व्हायचंय. सोडून दिलं जाईल या चेंडूला. बाकीचं काम इथून पंच करतील. वाईटचा इशारा जरूर आहे पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धावेत. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 10 अंकांवर. 10 रन्स ऑन अ कार्ड. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि 2 धक्के जे जवळ जवळ बसले गेलेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो अजूनही शिल्लक असेल या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संदीप. मोठा स्ट्रोक तर खेळायचा आहे, परंतु हा फटका देखील फसेल. बरोबर अजित मामा यांना निवडलं गेलं आणि वैभव पाटीलचा खेळ तो देखील झालाय समाप्त. म्हणून म्हटलं एका चेंडूकडे अगदी संदीपने 9 धावा दिल्या होत्या आणि तदनंतरची गोलंदाजी पहा अप्रतिम. वैभवचा खेळ देखील झालाय समाप्त आणि 10 अंकांवर बसलेला जवळ जवळ हा तिसरा धक्का. कशा पद्धतीने षटक हाताळलं. पहिला चेंडू वाईट, त्यावर पळून काढलेल्या 2 धावा. तदनंतर आलेला षटकार. आशिष कुलेची महत्वाची विकेट. तदनंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा विकेट मिळाली. वाईट चेंडू आणि तदनंतर पुन्हा एकदा विकेट. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. 10 अंकांवर धावफलक. उर्वरित आता शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. नव्याने बॅटर केतन तरे या फलंदाजाला पण पाहत आहे. आता इथून थोडंसं पार्टनरशिप बिल्ड करण्याची आवश्यकता जरूर आहे. जयेशकीने एक एंडने उभा जरूर आहे, परंतु या मॅच मध्ये त्याला देखील खूप चांगला खेळ हा करावा लागणार आहे. कारण की समोरचा संघ जो होम ग्राउंडवर खेळतोय ना, आणि त्या होम ग्राउंडवर त्याची जी खेळी आहे ती प्रामुख्याने चांगलीच आपल्याला पाहायला मिळाले. म्हणून या मॅच मध्ये आता
या दोन गोष्टी म्हणूनच निश्चित स्वरूपाने कराव्या लागतील. टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाला हलकीशी पार्टनरशिप बिल्ड करायची आणि ही पार्टनरशिप बिल्ड करत असताना ते स्ट्रोक देखील तुम्हाला चांगले खेळायचे आहेत. नंबर बॅटर केतन ऑन साइडला जरूर वळवायचं होतं चेंडूला, सरळ चेंडू निघून जातो यस त्यांच्या मागे. पहिलं षटक हे झालंय समाप्त. पहिल्या चेंडूवर 9 धावा दिल्यानंतर 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिले. ही संदीप सांबरेची ताकद आहे. अप्रतिम पद्धतीने ही गोलंदाजी हाताळली गेली आणि पहिल्या षटकाचा खेळ जेतून समाप्त झालाय आणि धावसंख्या 10 या अंकांवर 3 गडी बाद अशी स्थिती इथून पाहायला मिळते. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल हे देखील पाहणं योग्य, कारण की जयेश किनीकडनं आज फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता काय केली जाईल का? मोठे स्ट्रोक हवे संघाला आणि ते मोठे स्ट्रोक आले तर इथून निश्चित स्वरूपाने या मॅच मध्ये दोन्ही गोष्टीची पूर्तता पाहायला मिळणार आहे. सानू आहे या षटकागणिक दुसऱ्या षटकागणिक आणलं जात आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सानूला देखील इथून हाताळावी लागेल आपल्या संघाकरिता. निश्चित स्वरूपाने 10 धावा या स्कोर कार्डवर जरूर लागल्यात, परंतु उर्वरित 12 चेंडू हे तितकेच महत्वाचे असतील. लेफ्ट हँडर बॅटर जयेश किनी स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला केतन आहे. 1 चेंडू खेळलाय केतनने, एकही धाव त्याच्या बॅटमध्ये नाहीये. बॅकअप लेन जरूर हाताळली गेली, त्या दिशेने धाव घेण्याचा जरूर प्रयत्न करायला हवा होता, परंतु जयेश किनी त्या दिशेने आपण म्हणू शकाल की थोडासा निराश जरूर असेल, कारण की फटका त्या पद्धतीने सजवायचा होता, ते कनेक्शन बनवू शकलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथून जरूर पाहायला मिळते. 10 या अंकांवर धाव फलक 3 धक्के बसले गेलेत. 1.1 चेंडूंचा खेळ इथून समाप्त होत असताना आपल्या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सानू. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला आणि बाकीचं काम पंच करतील. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या रूपाने एक अतिरिक्त धाव येईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचते 11 या अंकांवर. मोठे स्ट्रोक तर हवेत, परंतु क्षमता आणि ती क्षमता वाढवावी लागेल जयेश किनीला देखील या मॅच मध्ये. ऑन साइडला आता चांगलं कनेक्शन जुळलं, याच गोष्टीची उल्लेखना केली. मैदानावर अगदी नाव उंच करायचं असेल तर परफॉर्मन्स हा उंच करावाच लागतो आणि तोच फटका जयेश किनीच्या बॅटमधनं काय बँग ऑन स्ट्रोक होता. पिक केलं या चेंडूला आणि ऑन दी अप ऑन द राईज खेळत असताना सरळ चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार. खणखणीत षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. मोठे स्ट्रोक हवेत आणि ते मोठे स्ट्रोक खेळूनच तुम्ही या मॅच मध्ये येऊ शकता आणि ही सुरुवात झाली. जरूर प्रयत्न जरूर आहे आणि ते प्रयत्न तुम्हाला योग्य पद्धतीने करावे लागणार आहे. धावसंख्या जवळजवळ 17 या अंकांवर पाहायला मिळते. 17 पुढील बॉल हसंडा खेळलाय. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगल्या पद्धतीने सजवला गेला. जरूर एका टप्प्याने चेंडूची हाताळणी केली जाईल. रोशन चेंडूला फील्ड करतील. फक्त आणि फक्त एक सिंगल धावी जरूर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 18 या अंकांवर पाहायला मिळत आहे. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. केतनला देखील आता साथ द्यावी लागेल जयेश किनीला देखील, कारण की एका हाताने टाळी वाजणार नाहीये. तुमचा प्रतिसाद हा तितकाच महत्वाचा असेल या मॅच मध्ये. करण्याचा प्रयत्न, परंतु वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. एक्स्ट्राच्या रूपाने आणखी एक अतिरिक्त धाव येते. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 19 या अंकांवर धाव फलक जेथून पाहायला मिळतंय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो या षटकातील शिल्लक असेल आणि 19 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. उर्वरित अजूनही या 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या षटकाकडे काढूया एखादा मोठा स्ट्रोक शोधतील जरूर टीम चांदीप संघ. ऑन साइडला खेळलाय जरूर. एक सिंगल धाव जरूर मिळाले. मुबारक खान या चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव जरूर आले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 20 रन्स 20 या अंकांवर जाऊन पोहोचले आणि 4 चेंडूंचा खेळ जो येतो समाप्त झालाय. ऑन साइडला आता अवाक्यामध्ये मिळाला आणि अवाक्याच्या बाहेरच धाडला जाईल. जयेश किनी जुनं ते सोनं आणि इथून म्हणू शकाल की जयेश किनीच्या बॅटमधनं तडाखेबंद प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6च्या मदतीनं धावसंख्याची जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो या षटकातील तो असेल बाकी. चांगल्या पद्धतीने अगदी रीड केलं जाते. सानूच्या आगे चढवलेले प्रतिहल्ले आतापर्यंत 5 चेंडूकडे 16 धावा खर्च केल्या सानूने. शेवटच्या अंतिम चेंडूंचा खेळ बाकी असेल. 26 या अंकांवर धावफलक.
चांगली बॅटिंग जयेश किणी लयबद्ध झालाय. मोठा प्रहार गोईंग गोईंग दॅट्स अ बिग गॉन. काय फटका सजवला आणि आता या फटक्याची नोंद केली जाईल डेफिनेटली. गुमशुदा यादीमध्ये हा चेंडू. काय प्रहार पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. लावले चेंडूला पंखा आणि धाडलं गेलं लांबच लांब षटकार. आणि मल्हार स्पोर्ट्सच्या माध्यमानं काय कॅमेरावर काय अप्रतिम. 2 षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघाची 32 या अंकांवर. या सिच्युएशन मध्ये मी तर म्हणेन की अनुभवी असणाऱ्या कुठेतरी फलंदाजाची गरज होती टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघाला. आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण म्हणू शकाल की जयेश किरीला सुरुवातीला घेऊन जाणं हे फार महत्वाचं होतं. कारण की या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे आणि त्याची क्षमता परिपूर्ण आपण पाहिली. या उर्वरित मागील 2 चेंडूकडे काय फटके सजवले गेले अप्रतिम. अगोदरचा शॉर्ट ऑन पूल, त्यानंतर ऑन द राईज खेळलेला फटका आणि मिडल ऑफ द बॅट कलेक्शन झाला. मिड विकेटला अगदी क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 32 32 अंकांवर धावफलक. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळीतून शिल्लक असेल. केतनला देखील साथ द्यावी लागेल. आपल्या समोरच्या पार्टनरला ती साथ फार महत्वाची आहे आणि अजय विश्वकर्मा जे स्ट्रोक खेळले ना त्या स्ट्रोकने खुश झाले अप्रतिम. हीच तर खऱ्या अर्थाने क्रिकेटची ओळख आहे. या क्रिकेटने आपल्याला काय दिले तर न विसरणारे मित्र दिलेत. एकमेकांसमवेत आपण कित्येक वेळेस या क्रिकेटमुळे एकत्रित आलोय. आणि शेवटच्या अंतिम षटकाकडे आता अशरफ मंसूरी अनुभवी गोलंदाजाला आणलं जातंय. केतनकडे ती आता स्ट्राईक पाहायला मिळते. ऑन साईडला जरूर खेळायचा आहे. स्वयंघोषित क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करेल हा चेंडू आणि डिक्लरेशन झोन आहे. या 2 धावा जरूर मिळत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 34 34 या अंकांवर हे धावफलक. मोठे स्ट्रोक हवेत. मोठ्या स्ट्रोकने अधिक बळकट येईल म्हणून त्या माइंडसेटने खेळावं लागेल टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाला या मॅच मध्ये. धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. केतन तरे माइंड शार्प देऊन खेळावं लागेल. अचूकतेने खेळ, भेदकतेने खेळ फार महत्वाचा असेल. पुढील बॉल. फटका हवेमध्ये. झेल घेण्याची संधी जरूर त्या दिशेने निर्माण झाले आणि पुन्हा एकदा अजित मामा फ्रेम मध्ये. हे देखील 40+ क्रिकेट खेळतात आणि अचूकतेने हा झेल कन्वर्ट केला जाईल. झेल क्रमांक 2. गुड कॅच बाय अजित मामा. विकेट मिळाले जरूर आणि फलंदाज केतनला देखील परतावं लागते. ह्याच्या मिस्टेक आहेत ना तुम्हाला त्या नाही करायच्या त्या मॅच मध्ये. कारण की क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणतो जितका खेळ तुम्हाला बॅट अँड बॉलने खेळायचा आहे तितकाच तुम्हाला तो दिमाखाने देखील खेळायचा आहे. इथे आता दिमाग काय लावायचं होतं तर जयेश किणीला स्ट्राईकवर आणायचं होतं आणि कुठेतरी 3 चेंडू केतन खेळले आणि ज्यामध्ये एक वेळेस 2 धावा, 2 चेंडू सरळ बीट झाले आणि कुठेतरी आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये तो बॅलन्सिंग मला 34 34 या अंकांवर धावफलक. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल या मॅच मध्ये. मागे आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी. या सिच्युएशन मध्ये अनुभव असणाऱ्या गोलंदाजाला आणायचं होतं आणि अशरफ स्वतः गोलंदाजी मार्कवर आले. 34 धावा स्कोर कडव्यात. लास्ट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू. मोठा प्रहार तर करायचा होता परंतु संदीप सामरे या झेल खाल्याने तो चुकी करणार नाहीये. पहिल्या इनिंगचा खेळ इथून समाप्त झाला आणि धावसंख्या 34 34 या अंकांवर आणि अर्थातच विजय होण्याकरिता लक्ष ठेवलं गेले 35 धावसंख्येचं आणि या 35 धावा लढण्या योग्य आहेत, जरूर आहेत आणि ही फाईट पाहायला मिळेल का सेकंड इनिंग मध्ये ते देखील पाहणं योग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि ब्रेक नंतर बोलणार आहोत आपण सेकंड इनिंगच्या दिशेने जिथे 18 चेंडू 35 धावांची गरज मॅचला जिंकण्यासाठी.
35. सुरुवात होईल या मॅचला. लक्ष आहे जवळजवळ 35 धावसंख्येचं या मॅचला जिंकण्यासाठी. एक उल्लेख करावा लागेल जिथे अगदी जयेश किनीची अटॅकिंग फलंदाजी झाली, जिथे अगदी माइंड सेट लावलं टीम अयान 11 वालीव संघाने आणि अशरफने स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आणि ते षटक फक्त आणि फक्त 2 धावेंचं होतं. हाच फरक टाकणार या मॅच मध्ये. खराब फलंदाजी, तुम्ही चुक्या केलात त्या चुक्यांचं रूपांतर विजय आणि पराभव मध्ये जरूर होणार आहे. सुरुवात होईल या मॅचला, परंतु 35 धावा लढण्याकरिता काफी आहेत आणि म्हणूनच इथून लढावं लागेल या मॅच मध्ये टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघाला देखील. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा. पहिला चेंडू अशरफ मंसूरी तुटून पडले या चेंडूवर आणि सरळ भिरकावून दिलं जाईल स्कोअर लेग सीमारेषा पार. सुरुवात झाली या इनिंगची षटकारानं 6. सहा धावेने झालेली ही सुरुवात आणि अगदी जयेश किडीच्या आगेत चढवलेला हा प्रति हल्ला. 6 धावा येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा वेट अँड वॉच अँड वेट. परिपूर्ण ट्रान्सफर रिझल्ट मात्र सेम आहे. बॅक टू बॅक 2 इन अ रो. लागोपाठचा दुसरा षटकार. थोडीशी लेंथ आपण म्हणू शकाल की मागे खेचली होती. जतीमध्ये परिवर्तन जरूर केलं होतं, परंतु हे परिवर्तन कामास आलं नाही. डिस्पॅच केलं गेलं या चेंडूला सरळ बाउंड्री लाईन सीमारेषा पार. 6 धावा येतात. बॅक टू बॅक षटकार आणि धावसंख्या 12 या अंकांवर. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगली बॅटिंग आता इथून अशरफ कडनं देखील पाहायला मिळतंय. 35 धावसंख्येचा पाठलाग होत असताना यशस्वीरित्याने सुरुवात. इनसाइड आउट खेळलाय. सलगचा तिसरा. अशरफच्या बॅटमधनं आलेला हा मोठा प्रहार. इनसाइड आउट खेळला आणि दर्जेदार स्ट्रोक चिन्हवर थ्रू दी कव्हर. बाउंड्री लाईन सीमारेषा पार आणि या 6च्या साह्यानं धावसंख्याची जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. सलग 3 चेंडूगडी 3 षटकार आणि धावसंख्या 18 या अंकांवर. मी उल्लेख केला होता की धारदार गोलंदाजी करावी लागेल, परंतु 3 चेंडूगणिकच उत्तर कणखर दिलं इथून अशरफने. सोडून दिल्या जाईल या चेंडूला. लेफ्ट केला जाते. वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एकत्रित धाव 19 या अंकांवर धाव फलक जेथून पाहायला मिळते. अजूनही लक्ष आहे 16 धावेंचं या मॅचला जिंकण्यासाठी. उर्वरित जे चेंडू आहेत ते तुम्हाला धारदार हाताळावेच लागतील. डॉट बॉल, विकेट यानेच मात्र तुम्ही या मॅच मध्ये परत येऊ शकता. जयेश किणीची फलंदाजी वगळता बाकीच्या फलंदाजांना त्यांचं काम चूक करता आलं आणि म्हणूनच या मॅच मध्ये धावसंख्या ही तितकीशी मोठी नाही आहे. सलगचा चौथा येईल डेफिनेटली. अशरफने आज परिपूर्ण स्वतःला सांगितलंय की आता थांबायचं नाही. 6 धावा येत आहेत आणि 6च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 आणि विजय बनकरकडनं या 4 षटकारांकरिता कॅश प्राइज येते बरोबर 500 रुपयांचं. अप्रतिम. आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 25 या अंकांवर जाऊन पोहोचलंय. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 10 धाब्यांची आता गरज आहे. का 5वा येईल का? सलगचा 5वा डेफिनेटली. सलग 5 चेंडूकडे 5 षटकार. अशरफ मंसूरी काय प्रतिम फलंदाजी. 31 या अंकांवर तब्बली धावसंख्या. म्हणजेच पहिल्या षटकाकडे सामना फिनिश होण्याच्या मार्गावर. 5 चेंडूकडे 5 षटकार आणि परिपूर्ण आपण म्हणू शकाल की आता या मॅच पासून बरेच लांब राहिले टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपा संघ. काही 6वा येईल का? रेकॉर्ड प्रस्थापित केला जाईल का? पुन्हा एकदा गोलंदाज. जास्तीत जास्त आदळण्याचा प्रयत्न जरूर त्या दिशेने पाहायला मिळाला. वाईटचा इशारा आलाय.
आणखी एक षटकार आला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज पुन्हा एकदा मिळेल विजय बनकर कडनं, म्हणजे तब्बल 1000 रुपये. 32 या अंकांवर धावफलक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश केणी गोलंदाजी या मार्कवरीतून सुसज्जित होईल. दिशा दर्शवली जाते फक्त आणि फक्त, आणि 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 34-34 या अंकांवर, म्हणजे विजयी होण्याकरिता 1 धावेची गरज. एक धाबेची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. आणि काय सलग 5 षटकार आपण पाहिले. प्रत्येक चेंडूगडीक मात्र शार्पली खेळला गेला. अशरफ मंसूरी म्हणून या नावाची चर्चा आहे या मैदानावर सातत्याने. आणि 6वा षटकार त्यांनी मानण्याचा प्रयत्न केला नाही, तितका रिस्पेक्ट दिला गोलंदाजाला देखील. आणि एक चांगल्या फलंदाजाची हीच निशाणी असते. आणि एक खेळवृत्ती जी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळाली. हलक्याशा हाताने स्टेअर केलं या चेंडूला. एक सिंगल. आणि आजच्या दिवसातील अंतिम सत्र गाठतोय टीम अयान 11 वालिव हा संघ, म्हणजे दोन्ही संघ घरचे असतील आता मैदानावर. एकीकडे माज 11 वालिव आणि दुसरीकडे अयान 11 वालिव. या 2 संघादरम्यान आता टॉस केला जाईल.